लक्ष द्या, हा प्रॉब्लेम मी तुम्हाला दिला होता. ओके, हे कसं घ्यायचं हे बाकीचा फॉर्म्युला लिहित बसत नाही, तुम्हाला डायरेक्ट सांगतो आता. ओके, हे होईल, हे झालं डेल्टा एक्स अपॉन एक्स इंटू काय असणार आहे 100. एक लक्षात ठेवायचं, या फॉर्म्युला थोडं मॉडिफाय करतो, जे दिले ते प्रॉब्लेम दिले. कसं लिहितो, ए क्यूब बी रेज टू 2/3. मी तुम्हाला सांगितलं होतं डिनॉमिनेटरचं उचलून जर न्यूमरेटरला ठेवलं तर हे सी रेज टू 4 होतं आणि डिवाइड बाय डी रेज टू 1/2. म्हणजे मायनसचा आपण त्याला शिफ्ट केलं तर ते आता प्लस असतं. म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं मी डिवाइड असो मल्टिप्लिकेशन काय असो आपल्याला कंपल्सरी काय घ्यायचं आहे, प्लसच घ्यायचं आहे. ओके, मग आता हे कसं झालं, 3 डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 प्लस 2/3 डेल्टा बी अपॉन बी इंटू 100 प्लस 4 डेल्टा सी अपॉन सी इंटू 100 प्लस 1/2 डेल्टा डी अपॉन डी इंटू 100. किती 3 इंटू सांगा 2, 3 इंटू 2/3 इंटू 3 प्लस 4 इंटू 2 प्लस 1/2 इंटू 6 3 6 3 कॅन्सल 6 प्लस 2 प्लस 8 प्लस 3 किती झालं 19% आहे. समजलं का? जसं आता कळलं, चुकणार नाही ना, नक्की देऊ का? हा बरं. लॅपटॉप लक्षात आलं का ते कसं करायचं. मायनसला काय करणार आहे, मायनसला काय करणार आहे, त्याला काय करणार आहे, इथे काय केलं खालचं वर ढकललं होतं, इथं वरचं खाली ढकललं आणि सगळ्या वेळेला कशामध्ये येतं प्लस मध्ये येतं. समजलं नक्की. याचं काय घेणार ए रेज टू 1/3 चा क्यूब रूट आहे. समजतंय? ओके, लिहिले का करू. पुढचा पॉइंट बघू आपण. सिग्निफिकंट फिगर आर इन द मेजर्ड व्हॅल्यू ऑफ फिजिकल क्वांटिटी इज सम ऑफ द रिलायबल डिजिट अँड द फर्स्ट अनसर्टेन. आता इथं बघा सगळ्यात महत्त्वाचं काय डेफिनेशन असू द्या, सिंपल सगळ्यात सिंपल रूल बघून आपण सिग्निफिकंट फिगर आहे ते काय बघूया. सिग्निफिकंट फिगर्स कसं काढतो, एखाद्या नंबरचा सिग्निफिकंट फिगर कसा काढायचा ते सगळ्यात महत्वाचं. आणि हे क्वेश्चन आहेत बरं का, याच्यावर सुद्धा क्वेश्चन भरपूर आहेत. नीडली जेईच्या एक्झाम मध्ये विचारले सिग्निफिकंट फिगर कसं काढायचं. ओके, आता पहिला रूल काय सांगतोय बघा, ऑल द नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. म्हणजे कसं समजा या ठिकाणी 153.216 असं दिलंय.
तर मला याचा एसएफ काढायचा. एसएफ म्हणजे काय? सिग्निफिकंट फिगर. ओके, काय काढायचं बघा. तेव्हा यांचं म्हणणं काय? ऑल द नॉन झिरो, इथे कुठे झिरो आहे का? सगळे नंबर कसे आहेत? नॉन झिरो आहेत. ओके, डिजिट आर सिग्निफिकंट, हे सगळे डिजिट कसे आहेत? सिग्निफिकंट आहेत. मग किती किती सिग्निफिकंट? 1 2 3 4 5 6, याचा एसएफ किती आला? 6 आला. ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजे हे जे नॉन झिरो डिजिट आहेत ह्याच्यात एक पण झिरो नसलं तर हे सगळे काय झाले? सिग्निफिकंट फिगर झाले. समजतंय? दुसरं, ऑल द झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. जसं की एक एक्झाम्पल घेतो मी. इथं लिहितो 2 0 0 4. ओके, दोन नॉन झिरो नंबर मधलं ऑल द झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट, दोन नॉन झिरो मधले सगळे झिरो हे सगळेच काय असतात? सिग्निफिकंट असतात. म्हणजे कसं? 1 2 3 4 5, याचा एसएफ किती आला? सिग्निफिकंट फिगर 5 आला. ओके, जर मी असं लिहिलं कसं? ठीक आहे, अजून एक झिरो टाकतो वाटलं असतं इथं. तर याचा सिग्निफिकंट फिगर किती येणार आहे? परत झिरोज बिटवीन द टू नॉन झिरो, हे दोन नॉन झिरोच आहेत. 1 2 3 4 5 6, याचा एसएफ किती आला? 6. सिग्निफिकंट फिगर किती आला? 6. बस एवढं असं सांगायचं, याला सिग्निफिकंट फिगर म्हणतो आपण. ओके, हा, परत इफ द नंबर इज लेस दॅन 1, नंबर कसा आहे? लेस दॅन 1 म्हणजे कोणता असणार आहे? कसा असणार आहे? यस, व्हेरी गुड. कसा असणार आहे? समजा 0.004105, समथिंग दिस लाईक वन इज नंबर. ओके, हा, पुढे वाचूया आपण. इफ द नंबर इज लेस दॅन 1, द झिरो ऑन द राइट साइड ऑफ द डेसिमल पॉइंट, झिरो ऑफ द, ही डेसिमल पॉइंट आहे, राइट साइड ऑफ द डेसिमल पॉइंट अँड to the left side of the first non-zero digit are not significant. तर देखा लेफ्ट साइडचा झिरो इकडे बघा, हा राइट साइडचा, हे लेफ्ट साइडचा, हे सगळे झिरोज पॉइंटच्या अलीकडचे आणि पलीकडचे सगळे झिरोज गायब केले. हा, मग याचं किती येणार सांगा? याचं 1 2 3 4 किती आला एसएफ आपल्याला? याचा एसएफ आला 4. एसएफ मीन्स सिग्निफिकंट फिगर. ओके, सो हा आला 4. आर यू अंडरस्टँड और नॉट? सी हियर, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. नंबर कंपल्सरी कसे पाहिजे? लेस दॅन 0 पाहिजे. नंबर हा लेस दॅन 0 आहे, त्याच्या डाव्या साईडचं म्हणजे या पॉइंटच्या डाव्या साईडचं उजव्या साईडचं दोन्ही झिरो आपण काय केले? घालवले. सर इकडं कुठं दिलेलं असेल तर त्याला खाली बघू. इथं बघा, द झिरोज ऑन द राइट हँड साइड ऑफ द लास्ट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, कुठलं? द झिरोज ऑन द राइट हँड साइड ऑफ द, राइट हँड उजव्या साईडला. ओके, काय म्हटलंय? लास्ट नॉन झिरो नंबर आर सिग्निफिकंट. परत नाही समजलं सर? समजा 1 5 0 0. ओके, हे जे इकडले आहेत लास्ट सिग्निफिकंट नंतरचे झिरो येतात, हे सगळे काय? सिग्निफिकंट आहे. सर मी असं लिहिलं तर हो, तरी पण ते सिग्निफिकंट आहेत हो. ओके, राइट साइडचे सगळे म्हणजे किती? एसएफएनचे किती येणार? 4. 1 2 3 4, 1 2 3 4. समजतंय का बघा? ओके, म्हणजे याच्यानंतर जर मी फक्त असं लिहिलं कसं? समजा 5 50 0 0 0. सर किती आहे व्हायचा? 1 2 3 4 5. माझा एसएफ किती आला? 5. एक त्यांनीच सांगितलंय, त्यांनी डेसिमल पॉइंट दिला आहे आपल्याला, म्हणून आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. हे दिला नसता तर नाही सोडून दिलं असतं, जे काही त्याच्यानंतरचा डेसिमल पॉइंट आपण सांगितलं असतं. पण याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन काय आहे ती बघा.
कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन म्हणजे कसं 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 कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन म्हणता येईल. समजा मी आता हे सगळे ऍक्च्युअल हे मीटर स्क्वेअर समथिंग लाईक हे एरिया आहे असं समजू. मीटर स्क्वेअर हे काहीतरी सेंटीमीटर आहे, हे काहीतरी केजी आहे, असं विथ अलॉंग विथ काय असतं साइन असतं. मग मी इथं काय करतो, समजा 1 मीटर किंवा 12 मीटर असेल, किती लिहिलं 12 मीटर. Can I represented this 12 meters in another way? So right now, what is the SF? SF is the 2, 1, 2, 2. Okay. Suppose I convert this number as a centimeter. Yes, 1200 centimeter. So what is the SF? What is the SF? 4. Means it's a confusion. अवघड आहे ना. अरे हे 12 मीटर आहे आणि हे 1200 सेंटीमीटर आहे, पण दोघांचा अर्थ काय एकच आहे ना. 1200 सेंटीमीटरला मी काय म्हणू शकतो, 12 मीटर म्हणू शकतो, बरोबर आहे का नाही. ओके, मग असं कसं शक्य आहे, असं कसं येऊ शकतं, बरोबर ना. ही कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन कुठे क्रिएट झाली, सिग्निफिकंट फिगर मध्ये. मग मला सिग्निफिकंट फिगर पण काढायचा आहे, पण मला त्याची पुढचे स्टेप जायचे, त्याला म्हणतो आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. काय म्हणतो त्याला आपण, यस, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. कायम लक्षात ठेवायचं बरं का, की जोपर्यंत काहीतरी सिच्युएशन पाठीमाग चुकत नाही, काहीतरी सिच्युएशन क्रिएट होत नाही, तोपर्यंत नवीन काही चेंजेस होत नसतात. ओके, इथं बघूयात आपण. तुम्ही सांगायचं मला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड जे रिप्रेझेंट करतो a × 10⁻n रिप्रेझेंट करतो. n काय इंटिजर नंबर आहे. a आपला जो आहे तो कंपल्सरी a जो आहे तो 0.5 पेक्षा 0.5 किंवा 0.5 पेक्षा मोठा आणि 5 पेक्षा छोटा कंपल्सरी याची व्हॅल्यू पाहिजे. नाही समजलं जर वेगळा दिला असता तर त्याला कन्वर्टच करायचं. म्हणून मी काल छानपैकी तुम्हाला पॉइंट शिफ्टिंग हा कन्सेप्ट शिकवलं होतं. पॉइंट शिफ्टिंग, नंबर कसा इकडे शिफ्ट केला की इकडे शिफ्ट केला की, मी तुम्हाला लिहून दिलं होतं. डाव्या साईडला शिफ्ट केला की असं करा, उजव्या साईडला शिफ्ट केलं की असं करा, करायचं. मग एखादा इकडे बघा. सिंपल वेने एक एक्झाम्पल घेतो. स्पीड ऑफ वेलोसिटी ऑफ लाइट 3 × 10⁸ मीटर पर सेकंड अशी एक व्हॅल्यू आहे. अशी एक माझ्याकडे व्हॅल्यू आहे. ओके, ही व्हॅल्यू आहे. मला याचं सिग्निफिकंट फिगर काढायचं आहे, मला याचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायचं आहे. ओके, आता इकडे बघा. पण आपला जो ए आहे हा ए झाला, हा 10 झाला, हे n झालं. हे n म्हणजे यांचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असतं. n म्हणजे काय असतं, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असतं. नीट लक्ष द्यायचं. हा 3 नंबर या दोघांच्या मध्ये आहे, हो आहे ना. 0.5 मला एक्झॅक्ट किती पाहिजे, 0.5 पाहिजे. 0.499 चालत नाही, माझ्या कंडिशन मध्ये बसत नाहीये. मला एक्झॅक्ट काय पाहिजे, 0.5च पाहिजे. ते किंवा ते इक्वल टू, त्याच्या आत नकोय. बरं त्याच्या पुढं चालेल. 5.00 चालत नाही त्याच्या आतमध्ये, म्हणजे 4.9 ही व्हॅल्यू असायला पाहिजे, तरी याच्या आतमध्ये येते. तुम्हाला समजते कुठून कुठं व्हॅल्यू आपल्याला ऍडजस्ट करायची, मग सोपी कशी ऍडजस्ट करायची शिकवतो की. आता हे डायरेक्ट दिले, चलो ठीक आहे. एसएफ किती, एसएफ फक्त एवढ्याचा विचार करायचा. सिग्निफिकंट फिगर 1 आहे. याचं जे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड हे येतं 8. चलो समजते का बघा. 9.1 × 10⁻31 kg. दिस इज द मास ऑफ इलेक्ट्रॉन. हे काय, मास ऑफ इलेक्ट्रॉन. चलो काय काय ना आपल्याला, आपलं फक्त टार्गेट काय आहे, काढायचं काय आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. परत काढायचं काय, एसएफ काढायचं, सिग्निफिकंट फिगर. चला तुम्ही सांगायचं मला हे ह्या क्रायटेरियात आहे का, नाहीये. मग कोणता नंबर क्रायटेरियात बसेल, म्हणजे पॉइंटला इकडे ढकलल्यावर बसेल की पॉइंटला इकडे ढकलल्यावर बसेल. या क्रायटेरियात इकडे ढकललं तर 91 होईल, इकडे ढकललं तर काय होते
0.91. मग 0.91 ह्यांच्यामध्ये आहे का? आहे. म्हणजे आपलं ठरलं पॉईंट कुठल्या साईडला ढकलायचं आहे? यस. मग आपण डाव्या साईडला ढकलू 0.91. ओके. हाँ इंटू 10⁻². अभी बोलो कल यही लिखा था अपन ने, इस साइड ढकल्या तो क्या होगा, उस साइड ढकल्या तो क्या होगा. हाँ बोला बोला. कालचं काढायचं पान वही काढायचं, तिथं मला सांगायचं ते 10⁻² मध्ये काय होईल. काल मी शिकवलंय तुम्हाला, इकडे ढकललंय आपण त्या साईडला. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. किती होईल? -30. बरोबर आहे. जर मी पलीकडच्या साईडला ढकललं असतं तर म्हणजे -32 झाला असतं. बरोबर आहे. चला मला सांगा एसएफ किती आहे? एसएफ चलो बघायचं त्याच्यात कुठल्या रोल मध्ये बसतं हे एसएफ. या रोल मध्ये बसतं. इकडे काय करायचं? डिस्कॅम म्हणजे किती राहिले नंबर? 2. चलो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती राहणार? -30. पक्का? बरोबर आहे. पक्का. चलो ठीक है. बोले तो 0.3 इंटू 10⁻৯. ओके. चलो बोलो अभी क्या करेंगे इसको? 0.3 आहे का या कंडिशन मध्ये आहे का? फर्स्ट ऑफ ऑल मग कुठं ढकलणार? पॉइंट राईट साइडला ढकलणार. ओके मान्य. चलो 10⁻² काय होईल? 10⁻² काय होईल? इथं पण तुम्ही राईट साइडला ढकलल्यावर वाढवायला लागला होता. 91 म्हटलं की 32 व्हायला. इथं पण तेच करायला. यस व्हेरी गुड. अरे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ओके. हे कधी होतं? हे प्रॅक्टिसनच येऊ शकतं. याला जर इकडे ढकललं तर हे झालं किती? 3 झालं. 3 झालं. 10⁻² काय झालं? कमी झालं बाळांनो. कमी झालं याचा अर्थ. हा बोला ना आता एसएफ आहे ना, इथंच काढले ना सर. हे काय एसएफ किती आहे? 1. ओ माय गॉड किती आहे? मॅग्निट्यूड म्हटलं. ओके. हा किती आहे? 1. समजलंय? नक्की बघा. क्वेश्चन देऊ का? हा बघूया. इथं पटपट पटपट मी क्वेश्चन टाकतो. तुम्ही मला त्याचा एसएफ आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सांगायचा. 4 नंबरचा क्वेश्चन देतोय मी इथं.